नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी प्रकट दिनाचा आज 5वा दिवस आहे. बऱ्याच जणांची स्वामींकडे अशी तक्रार असते की आम्ही भरपूर स्वामींची सेवा केली, स्वामींचे गुरुवार केले, स्वामींचे पारायण केले, माळ जप केली, भरपूर स्वामींची सेवा केली, पण स्वामींनी आम्हाला प्रचिती दिली नाही, स्वामींनी आम्हाला कोणताही अनुभव दिला नाही. तर असं का घडतं? कोणत्या भक्तांबरोबर हे घडतं? आणि जरी स्वामींनी संकेत दिले तर ते संकेत कसे ओळखायचे? एखाद्या वेळेस काय होतं, स्वामी आपल्याला संकेत देतात पण ते आपण ओळखू शकत नाही आणि परत म्हणत बसतो की स्वामी आम्हाला काहीच संकेत देत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की स्वामी कोणत्या भक्तांना संकेत देत नाहीत आणि दिले संकेत तर ते कोणत्या प्रकारे संकेत देतात. त्याचबरोबर आज पारायणाचा 5वा दिवस आहे. तर पारायणाच्या दिवशी कशी सेवा मी करते सकाळी आणि संध्याकाळी, तर माझी डेली रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर सर्वात आधी आपण हे बघूया की स्वामी कोणत्या भक्तांना संकेत देत नाहीत. तर स्वामींसाठी असं नाही की स्वामींना हा भक्त आवडतो, तो भक्त आवडत नाही, असं काही नाही. तर प्रत्येक भक्तांची आपापल्या परीने जो कोणी सेवा करतो, जो कोणी स्वामींची भक्ती करतो, तर आपापली जी काही सेवेची पात्रता आहे त्या हिशोबाने स्वामी आपल्याला फळ देत असतात, प्रचिती देत असतात, संकेत देत असतात. स्वामी आपल्याला संकेत देणार की नाही हे आपल्या सेवेवरच अवलंबून असतं. आपली ती पात्रता असली पाहिजे की स्वामी आपल्याला संकेत देतील. तर कोणत्या भक्तांना स्वामी संकेत देत नाही? तर जे स्वामींची सेवा तर करतात, जी काही उपासना आहे स्वामींची ती सगळी करतात, पण एखाद्या वेळेस काय होतं, त्यांचा एक हट्ट असतो की स्वामी मला तुम्ही हे दिलंच पाहिजे, स्वामी तुम्ही हे केलंच पाहिजे. एक प्रकारे काय होतं ना, ते स्वामींची परीक्षा बघत असतात. पण जो कोणी स्वामींच्या सेवेत आहे तर त्याने खूप संयम मनामध्ये ठेवला पाहिजे, खूप धीर धरला पाहिजे. कारण की स्वामी सेवेमध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा स्वामी खूप परीक्षा बघतात, खूप म्हणजे खूप परीक्षा बघतात. आणि तो जर भक्त स्वामींचीच परीक्षा घेत असेल तर भरपूर परीक्षा स्वामी त्याची बघत असतात. जसे की एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. आता एखाद्या भक्ताने स्वामींकडे एक प्रार्थना केली की स्वामी माझं हे काम होऊ दे, मी ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करेन किंवा 11 गुरुवार मी तुमच्या चरणी अर्पण करेन. मग स्वामी त्याची परीक्षा बघत असतात की 11 गुरुवार जरी त्याने केले, ते पूर्ण जरी झाले तरी पण माझी हा सेवा करतोय का, की हा माझी सेवा सोडून देतो. मग ते 11 गुरुवार झाले तरी त्याची इच्छा काही स्वामी पूर्ण करत नाही. तर त्यामुळे जी काही सेवा करतोय ना, तो फक्त मनातला भाव शुद्ध ठेवा, विश्वासाने स्वामींची सेवा करा. स्वामींना कोणताही नवस किंवा काही याची काहीच गरज नाही. फक्त मनातला भाव शुद्ध असला पाहिजे. मनामध्ये अहंकार ठेवून सेवा करू नका की मी हे करतोय मग तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केलीच पाहिजे, असं करू नका. सेवा करताय तर मनापासून स्वामींची सेवा करा. स्वामी तुम्ही जेव्हा देणार तेव्हा द्या. स्वामींकडे तुम्ही कोणत्याही गोष्टीचा हट्ट करू नका की तुम्ही ही माझी सेवा आत्ताच पूर्ण केली पाहिजे. एखाद्या इच्छेपोटी सेवा करताय तर सेवा करा, पण मनामध्ये अहंकार नको की मी सेवा करतोय, सगळ्या गावाला तुम्ही सांगत फिरताय की मी ही सेवा करतोय स्वामींची. तर असं करू नका. मनात शुद्ध भाव ठेवा आणि स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरण जाऊन स्वामींची सेवा करा. म्हणजे ती इच्छा तुमची लवकरच पूर्ण होते. आपण सेवा करायला बसलोय ना, तर स्वामींच्या चरणी ती सेवा सोडून द्यायची आणि निवांत राहायचं. रोज रोज तोच प्रश्न स्वामींना सांगायचा नाही की स्वामींसमोर त्या गोष्टीचा हट्ट करायचा नाही. मग स्वामी काय करतात, त्या भक्ताची भरपूर परीक्षा बघतात. भरपूर म्हणजे भरपूर परीक्षा बघतात. एक वेळा तर काय होतं की तो भक्त कंटाळून स्वामींची सेवा सोडून देतो. एवढी स्वामी परीक्षा बघत असतात, पण त्या परीक्षेमध्ये जो कोणी उत्तीर्ण होतो त्याला स्वामी भरभरून देतात. त्यामुळे केवढं काहीही झालं, ती सेवा करूनही जरी आपली इच्छा पूर्ण झाली नाही तरी पण तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका. आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला स्वामी देणार आणि आपली योग्य वेळ आल्यावरच ते आपल्याला मिळतं. त्यामुळे अशा लोकांना स्वामी प्रचिती किंवा संकेत देत नाही की जे एका गोष्टीचा हट्ट धरून बसलेले असतात की ही माझी इच्छा ह्या वेळेतच पूर्ण झाली पाहिजे. आणि अहंकाराने जो कोणी सेवा करतो त्याची सुद्धा स्वामी इच्छा पूर्ण करत नाही. जेव्हा कोणी मनापासून स्वामींची सेवा करत असतो तर त्यांना स्वामी संकेत देतातच. तर कशा प्रकारे स्वामी संकेत देतात? तर सगळ्यात पहिला संकेत स्वामींचा हा आहे की जी काही फुले आपण स्वामींना ठेवतो ती फुले खाली पडणे हा स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद आहे. खूप मोठा संकेत स्वामी आपल्याला याद्वारे देत असतात. जसं की आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय की मी स्वामींना फुले ठेवली होती, वाचन केलं आणि स्वामींना नैवेद्य घेण्यासाठी मी आतमध्ये गेले. तर नैवेद्याचं ताट घेऊन येईपर्यंत स्वामींच्या पायाजवळील एक फूल खाली पडलेलं होतं. तर त्यावेळी तर मला खूप आनंद झाला. तर अनपेक्षितपणे जे काही स्वामी देतात ना, तर त्याचा खूप आनंद होतो. अशा प्रकारचे संकेत जेव्हा स्वामी देतात तेव्हा खूप आनंद होतो. असं वाटतं की आपण केलेल्या पूजेचे सार्थक झाले. तर असा संकेत स्वामींनी पण आज मला दिलेला आहे. तर खूप खूप छान वाटलं मला. स्वामींचा आशीर्वाद
असाच माझ्या पाठीशी असू दे आणि जो कोणी स्वामींची सेवा करतोय त्यांच्याही पाठीशी स्वामींचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहू दे. एखाद्या वेळी कौलद्वारे देखील स्वामी फुले देतात. तुम्ही मनातली इच्छा धरून किंवा एखादी गोष्ट तुम्ही स्वामींना विचारणार असाल तर ते फूल स्वामींना ठेवायचं आणि थोड्या वेळ वाट बघायची, नामस्मरण करायचं, जप करायचं स्वामींच्या समोर बसून आणि त्या फुलाचा कौल लावायचा. तर कौल देखील फुलाचा लावला जातो. जेव्हा ते फूल पडेल तेव्हा तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार असा स्वामींचा कौल येतो. तर खूप छान असा हा संकेत आहे. स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांना कधी ना काळी हा संकेत देतच असतात. तर दुसरा संकेत स्वामींचा असा आहे की जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तर तेव्हा त्यांना धूप, अगरबत्ती वगैरे सगळं तर आपण लावतच असतो. हिना अत्तर लावतो, धूप लावतो, अगरबत्ती लावतो, विविध प्रकारच्या सुगंधांच्या आपण अगरबत्ती स्वामींना लावत असतो. पण जेव्हा आपल्या घरामध्ये पारायण सुरू असतं तेव्हा स्वामी त्या घरामध्ये हजेरी लावत असतात. तर ते कशा पद्धतीने ओळखायचं, तो कसा संकेत असतो स्वामींचा की अचानकपणे एक झुळूक येते सुगंधाची. तो सुगंध मग आपण जी घरामध्ये अगरबत्ती लावलेली आहे किंवा धूप लावलेले आहे त्याचा अजिबात नसतो. एक वेगळ्याच प्रकारचा हिना अत्तराचा, चंदनाचा, केवड्याचा अशा प्रकारचा तो सुगंध असतो की आपण कधीही त्याचा घरामध्ये त्या सुगंधाचा वापरच केलेला नाही. तर अशा सुगंधाची एक झुळूक आपल्याला येते आणि ती काही सेकंदासाठीच असते. असं नाही की खूप उशीर घरामध्ये ते दरवळते, असं नाही. थोड्या सेकंदासाठीच तो सुगंध घरामध्ये आपल्या सभोवताली दरवळत असतो. तर याचा अर्थ असा होतो की स्वामी साक्षात तुमच्या घरामध्ये प्रकटले आहेत, तुमच्या जवळ आहेत, असा हा संकेत स्वामींचा आहे. आणि हा संकेत खूप दुर्लभ आहे. खूप कमी जणांना हा संकेत येतो. जे खूप स्वामींची सेवा करतात आणि खूप मनापासून स्वामीमय झालेले आहेत, खूप मनापासून स्वामींची सेवा करतात, त्यांनाच कधी कधी हा संकेत येतो. सहजासहजी हा संकेत कुणाला येत नाही. शेवटचा आणि तिसरा संकेत आहे की स्वप्नामध्ये स्वामी आपल्याला दर्शन देतात. जेव्हा आपलं पारायण सुरू असतं तेव्हा स्वामी स्वप्नामध्ये दर्शन देतातच आपल्याला. कारण की एक भक्तांची इच्छा असते की स्वामींनी त्यांना दर्शन द्यावं आणि त्यांची सेवेची पात्रता एवढी असते ना की स्वामींना त्यांना दर्शन द्यावंच लागतं. त्या भक्तांना स्वामींना दर्शन द्यावंच लागतं. तर त्यामुळे कधी काही स्वामींना ते भक्त एवढे प्रसन्न करतात, त्यांची सेवा एवढी प्रसन्न करते की स्वामी त्यांना साक्षात दर्शन देतात स्वप्नामध्ये. मग ती स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, एखादं मठ असेल, केंद्रात गेलेले दिसतील किंवा साक्षात स्वामी दिसतील किंवा स्वामी एखाद्या वृद्ध माणसांच्या रूपामध्ये त्यांना दिसतील. अशा वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन स्वामी त्यांना दर्शन देतात. तर हे झाले स्वामींचे 3 संकेत. तर खूप छान वाटतं असे संकेत यायला लागले की आणि पारायणामध्ये जो कोणी स्वामींची मनापासून सेवा करतो ना त्यांना स्वामी असे संकेत देतातच. आणि तुमचे पारायण सुरू आहे तर तुम्हालाही यातले 1-2 संकेत आलेच असतील. तुम्हाला जर संकेत यामधले भेटले असतील तर कमेंट नक्की करा. आमच्या सगळ्यांबरोबर माझी अशा प्रकारे स्वामींची सकाळची आणि संध्याकाळची जी काही सेवा आहे तर ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि स्वामींनी जो मला संकेत दिलेला आहे तोही तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होते की मला या पारायणामध्ये जे काही अनुभव येतील ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर स्वामींच्या कृपेने मला स्वामींनी खूप छान दृष्टांत स्वप्नामध्ये दिलेला आहे. तर तोही अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते. माझा अनुभव हा आहे की मला स्वामी प्रकट दिनानिमित्त भजन करायचं आहे. म्हणजे स्वामींचीच ती इच्छा स्वामींना मी सांगते की ती इच्छा तुम्ही माझी पूर्ण करून घ्या. तर मला स्वप्नामध्ये असा दृष्टांत स्वामींनी दाखवला की 2 वृद्ध व्यक्ती माझ्या घरामध्ये आले आणि त्यांनी पांढऱ्या कलरचे कपडे घातले, केशरी कलरची टोपी त्यांनी घातली होती आणि एक जण पेटी वाजवत होता आणि एक जण तो तबला वाजवत होता. तर मी त्यांना म्हणते, मी आणि माझा मुलगाही त्यांच्याजवळ बसलेला आहे आणि मी त्यांना म्हणते की थांबा, त्या भजनी मंडळाच्या बायका अजून येणार आहेत तेव्हा तुम्ही सुरू करा. आणि इतकं मधुर ते वाजवत होते की पूर्णपणे घर ना स्वामीमय झालं होतं. तर अशा पद्धतीने स्वामींनी मला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आहे. आणि मला वाटतं की जो वृद्ध माणूस होता ते स्वामीच होते. कारण की स्वप्नामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज होतं आणि हसतमुख त्यांचा चेहरा होता. तर ते साक्षात स्वामी होते आणि साक्षात स्वामी माझ्या घरामध्ये भजन करत आहेत असा दृष्टांत स्वामींनी दिलेला आहे. तर खूप छान दृष्टांत स्वामींनी स्वप्नामध्ये दिलेला आहे. तर तुम्हालाही अशा प्रकारचे अनुभव येत असतील, प्रचिती येत असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला, माझे व्हिडिओ स्वामींची माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.